काल 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन मोठ्या भक्तिभावाने आणि भावपूर्ण वातावरणात करण्यात आलं। आपल्या लाडक्या बाप्पाची 1.5 दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर गणेश भक्तांनी पुढच्या वर्षी लवकर या गजरात बाप्पाला निरोप दिला। घरगुती गणपतीचं काल प्रामुख्याने विसर्जन झालं। मुंबईतल्या सर्व चौपाट्यांवर या निमित्तानं गर्दी झाली होती। विसर्जन काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मीडिया आणि श्री गणरायाचं अनोखं नातं आहे असं मत एसएल ग्रुपचे चेअरमन सुभाष चंद्र यांनी व्यक्त केले। गणेशाप्रमाणे चाणाक्ष नजर कान मीडियात असावे लागतात असं त्यांनी स्पष्ट केलंय। मुंबईतल्या मालाडमध्ये झालेल्या राजस्थानी संमेलनात सुभाष चंद्र बोलत होते। यावेळी देवीप्रसाद गोयंका मॅनेजमेंट ऑफ मीडिया स्टडीज या इमारतीचा उद्घाटन सोहळाही सुभाष चंद्र यांच्या हस्ते पार पडला। सुभाष चंद्र यांनी यावेळी साऱ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या। प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक यांनी काल सकाळी दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं। बाप्पाचं दर्शन घेतल्यानं मन अतिशय प्रसन्न झाल्याचे मस्जिद बंदरमध्ये आझाद चौक गणेश मंडळानं सिद्धिविनायक मंडळाची प्रतिकृती साकारली आहे। गणेश भक्तांना सिद्धिविनायकाचं दर्शन व्हावं यासाठी या मंडळानं हा देखावा साकारला आहे। आगामी विधानसभा निवडणुकांची सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे। त्यातच गणेशोत्सवातही या निवडणुकीचं प्रतिबिंब पाहायला मिळत आहे। ते ताडदेवच्या कुमार मित्र मंडळाच्या मूर्तीत सर्व मुख्य राजकीय पक्षांच्या चिन्हापासून एक आगळी वेगळी गणेश मूर्ती बनवण्यात आली आहे। गणेशोत्सवातल्या देखाव्याच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न सार्वजनिक गणेश मंडळ करत असतात। मुंबईच्या 7 रस्ता परिसरातल्या गणेश मंडळानं असाच एक सामाजिक देखावा उभा करत देशात अच्छे दिन कधी येणार असा सवाल गणरायाला केला। सांगलीत चोर गणपतीची 150 वर्षाची परंपरा आहे। गणेश चतुर्थीच्या 2 दिवस आधी या गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते। श्री गणपती पंचायतन संस्थांच्या सांगलीतील प्रसिद्ध गणपती मंदिरात हा चोर गणपती बसवण्यात येतो। सांगली जिल्ह्यात गोटखिंडी इथं साजरा होणारा गणेशोत्सव राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक बनलाय, कारण इथं मशिदीत गणरायाची स्थापना करण्यात येते। 12,000 लोकवस्ती असलेल्या मोटखिंडीमध्ये गेल्या 35 वर्षापासून मशिदीत गणेशोत्सव साजरा करण्यात येतो। हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन गणरायाची पूजा आरती करतात। भारताचा शेजारी देश पाकिस्तानातही गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते। ही दृश्य पाकिस्तानातील कराची शहरातील आहेत। हजारोंचा जनसमुदाय इथं गणेशाची मोठ्या भक्तिभावानं पूजा करतोय। मात्र या मंडपात गणेशाची स्थापना न करता घरात आणि मंदिरात गणेशाची स्थापना केली जाते। पुण्याच्या सोमवारपेठेतल्या मूर्तीच्या दुकानात सध्या गणेश भक्तांची मोठी गर्दी होती आहे। या दुकानात वेगवेगळ्या प्रकारचे 30 मोदक मिळतात। चॉकलेट मोदक ही इथली खासियत, त्याचबरोबर पप मोदक, उकडीचे मोदक, बदाम मोदकही इथं उपलब्ध आहे। काँग्रेस पक्षातल्या उर्वरित 114 मतदारसंघातल्या इच्छुकांच्या मुलाखती आज होणार आहेत। यापूर्वी काँग्रेसनं 174 मतदारसंघातल्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या। मागील काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जागा वाटपावरून तणाव निर्माण झाल्याचं चित्र आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्व 288 मतदारसंघातल्या इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण केल्या आहेत। त्यामुळे आता काँग्रेसने उर्वरित 114 मतदारसंघातल्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचा निर्णय घेतला आहे। राज्यात येत्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका आपण काँग्रेस बरोबरच लढणार आहोत। काँग्रेसने 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या आधारावर जागा वाटप करावं या मागणीवर पक्ष ठाम असल्याचं राष्ट्रवादीनं स्पष्ट केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तारिक अनवर यांनी ही माहिती दिली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या मंत्रिमंडळ पूर्व बैठकीत सुरेश धस आणि शशिकांत शिंदे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 मंत्र्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। कुकडी नदीचं पाणी सीना प्रकल्पात सोडण्याच्या मुद्द्यावर हे 2 मंत्री आमनेसामने आले आहेत। हे पाणी पूर्ण दाबानं सोडण्याची मागणी सुरेश धस यांनी केली आहे। लोकसभा निवडणूक लढवणार नसून राज्यातच काम करणार असल्याचं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। नांदेडमध्ये संघर्ष यात्रेदरम्यान त्यांनी हे विधान केले। महिनाभरापूर्वी बीडची पोटनिवडणूक असती तर ती लढवली असते असंही त्या म्हणाल्या। शिवाय राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, मात्र मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। विद्यासागर राव यांनी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून शपथ घेतली। राजभवनात नवीन राज्यपालांचा शपथविधी सोहळा पार पडला। मुख्य न्यायमूर्ती मोहित शाह यांनी विद्यासागर राव यांना शपथ दिली। यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विनोद तावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते।
मराठवाड्याला बाप्पा पावलाय, कारण पावसाळा सुरू झाल्यापासून शुक्रवारी पहिल्यांदाच वरुणराजानं जोरदार हजेरी लावली। लातूरमध्येही 7 ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे। कासारखेडा, चाकूर, शेळगाव, वडवळ, कासार, शिरसी, हेर आणि साकोळमध्ये जोरदार पाऊस झाला। गेल्या 2 दिवसांपासून सोलापूर जिल्ह्याला पावसानं चांगलं झोडपलंय। सोलापूर पालिकेच्या हद्दीतील बाले गावठाण भागात कमरे एवढं पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही पालिका कर्मचारी लक्ष देत नसल्यानं संतप्त नागरिकांनी बाळे पालिका कार्यालयाला टाळ ठोकली। नैसर्गिक कृत्य करण्यास प्रतिबंध केल्यामुळे 10 वर्षाच्या मुलाची निर्दयपणे हत्या केल्याची घटना पुण्यात हडपसरमध्ये घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी ऋषल कलाने या 19 वर्षाच्या तरुणाला अटक केली आहे। विशेष धक्कादायक बाब म्हणजे या मुलाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी ऋषलच्या आई-वडिलांना ही अटक करण्यात आली आहे। विरारच्या वागड गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या आणखी 2 शिक्षकांना अटक करण्यात आली आहे। अरुण शर्मा आणि आशिष खानवलकर अशी या शिक्षकांची नावं असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। 27 ऑगस्ट रोजी या शाळेतल्या 3 विद्यार्थ्यांचे मृतदेह शाळेजवळच्याच नदीत आढळले होते। या प्रकरणी या शिक्षकांना अटक करण्यात आली आहे। पत्नीच्या खुनाच्या आरोपावरून संशयित म्हणून अटकेत असलेल्या आरोपीनं पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याची घटना रत्नागिरीत घडली आहे। डोक्यात लोखंडी पाटा मारून पत्नीची हत्या केल्याच्या आरोपावरून अंकुश वेळवडेला रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती। नागपुरात एका 12 वर्षाच्या मुलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे। हिमांशु देशमुख हा मुलगा लपंडाव खेळत होता। त्यावेळी सार्वजनिक गणपती मंडळाला लागून असलेल्या विजेच्या खांबाशी संपर्क आल्यानं हिमांशूला शॉक लागला होता। नागपुरात विहिरीत पडलेल्या बिबट्याला यशस्वीरित्या बाहेर काढण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले। रात्री पक्षाचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला होता। गावकऱ्यांना रात्री बिबट्याचा आवाज आल्यानं त्यांनी तातडीनं वनविभागाला संपर्क केला। ग्रामस्थांच्या मदतीनं या बिबट्याला वाचवण्यात यश आलंय। मुंबई गोवा महामार्गावर केमिकल टँकरला झालेल्या अपघातात जळून खाक झालेल्या टँकरमधील वायू गळती अखेर थांबली आहे। परिसरातील गावांना या वायू गळतीमुळे कोणताही धोका निर्माण झाला नाही, त्यामुळे आजूबाजूच्या गावकऱ्यांनी आता सुटकेचा निश्वास टाकला। पाण्यासाठी महिलांनी नगरपालिकेच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे। कोपरगाव नगरपालिकेच्या हद्दीतील मोहनीराज नगर भागातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पिण्यासाठी पाणी मिळत नव्हतं, त्यामुळे संतप्त महिलांनी कोपरगाव नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढला। आंदोलन करणाऱ्या महिलांना नगरपालिकेच्या नगराध्यक्षांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं त्यांनी पालिकेच्या कार्यालयाची तोडफोड केली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।